या देशातला मुस्लिम म्हणजे अत्यंत कर्मठ आहे, अत्यंत क्रूर आहे आणि जास्त असला तर अतिरेकी. ही भूमिका आमच्या मराठ्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केलेली. खेड्यामध्ये प्रश्न विचारला गेला की मराठ्यांनो तुमचा नंबर 1 शत्रू कोण? आमचं मराठ्याचं पोरग उभा राहतं म्हणतं मुसलमान. त्याला जर विचारलं बाबा तुझ्या गावात मुसलमानचे घरं किती, ते म्हणतो 5 ते 6. तुझ्या गावात मुसलमानांनी किती जणांवर अन्याय केला हातवरी करा, एकाचाही हातवरी होत नाही. तुझ्या गावात मुसलमानाची दादागिरी नाही, तुझ्यावर एकानाही मुसलमानांना अन्याय केला नाही, तर तुझा नंबर 1 शत्रू मुसलमान कसं काय? ते मला काय माहित, लोक म्हणतात म्हणून मी म्हणतो. नेमके चित्र उभा केले जातात की शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट फाडतायत आणि खाली लिहिले असतं दहशतवाद असा संपवावा लागेल. मराठ्याच्या डोक्यात फिट की मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही. आम्ही मराठ्यांच्या पोरला समजावून सांगितलं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलंय खरंय, पण अफजल खानाचं पोट फाडल्यानंतर त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाहीये? शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असं चित्र का निर्माण केलं? तर चारी बाजूने मुसलमान राजे होते. पण मुसलमान राजे होते याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते काय? औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबानं आपले 4 भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली ते काय हिंदू होता काय? या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो. शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक होते तर रोज मराठ्यांच्या पोरला खेड्यापाड्यात मी समजावून सांगतो की शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान. शिवाजी महाराजांचा एकमेव